साताऱ्यामध्ये मंगळवारी निवडणुकीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे। जिल्हा परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत मानकुमरेंच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप उदयनराजेंच्या गटातून होतोय। वसंत मानकुमरे आणि त्यांच्या पत्नीला मतदानादरम्यान धक्काबुक्की केली असा आरोप मानकुमरेंनी केलाय। त्यामुळे चिडलेल्या जमावानं उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली। दरम्यान उदयनराजे भोसलेंनी पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मी पण बांगड्या भरलेल्या नसल्याचं सांगून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। मात्र या घटनेत त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाच हात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला। माननीय खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे काही समर्थक त्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी मी उभा असताना मला त्यांनी शिवीगाळ केली व मला दमदाटी केली आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि माझा ड्रायव्हर गाडीचा यांच्यावर हल्ला केला। हा प्रकार एकतर अतिशय निंदनीय आहे। स्वतः खासदार असून असा प्रकार करणं हे म्हणजे चुकीचं आहे। त्यांची ही सवय आहे हे आपल्याला सातारकरांना पहिल्यापासून माहिती आहे। निवडणूक म्हणलं की शेवटच्या दिवशी काहीतरी असले प्रकार घडवायचे हे त्यांच्या पहिल्यापासून जे टॅक्टिक्स आहेत हे सातारकरांनी अनेक वेळेला बघितले। नगरपालिका असू दे, विधानसभा असू दे, मागे हे त्यांनी प्रकार अनेक वेळेला केले ते आपण सगळ्यांनी बघितले। व आम्ही निषेध करतो, पोलिसांनी तातडीनं ह्या सगळ्याच्यावर कार्यवाही करावी। मी काय बांगड्या भरल्या नाही, पण मात्र या संपूर्ण घटनेकडे आपण माझी तुम्हाला सर्वांना शपथ आहे, या घटनेकडे आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे। पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून जे काय कारवाई करेल त्याच्यावरती माझा विश्वास आहे। कायदेशीर त्यांची तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये आमचे बॉडीगार्ड वगैरे येत होतं। नंतर पोलीस इमिजिएटली पोहोचले होते, त्यांनी सिच्युएशन कंट्रोल केलं आणि जी काय त्यांची कायदेशीर तक्रार असेल त्याप्रमाणे आम्ही कठोर कारवाई करू।